आता आपण अजून एका महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या बातमीकडे वळतोय। राज्यात सर्वत्र उन्हाची आणि पाणी टंचाईची धग बसू लागलेली आहे। ग्रामीण भागामध्ये घागरभर पाण्याकरता जनतेने टाहो फोडायला सुरुवात केली आहे। जलस्रोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यांमधील तब्बल 10,000 गावपाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागतोय। दुसरीकडे चारा टंचाईची स्थिती असून त्यामुळे पशुधन संकटात आहे। राज्यभरातील धरणांमध्ये जेमतेम 24.24% जलसाठा शिल्लक असून मराठवाड्यामधील धरणांमध्ये फक्त 9.87% तर पश्चिम महाराष्ट्रात 18.54% जलसाठा आहे। उन्हाच्या झळा आणि स्थानिक जलस्रोत कमी पडू लागल्याने ग्रामीण भागात टँकरची मागणी दिवसेंदिवस वाढतीये। पाणी टंचाई ठिकाणी कुठेही पाणी कमी पडणार नाही। तिथे टँकर कमी असतील तिथे वाढवण्याच्या सूचना दिल्यात। चारा छावण्या आहेत किंवा चारा जिथे कमी असेल जनावरांचा तो देखील त्याची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्यात। कुठेही सरकारच्या वतीने कुठेही कमी पडता कामा नये। शेवटी शेतकरी आहे, मायबाप आहे आपला, आणि त्याच्या मागं नेहमी सरकार उभं राहिलेलं आहे। सरकार शेतकऱ्याला वारंवार सोडणार नाही। राज्यात सर्वत्र उन्हाचा कडाका बघायला मिळतोय आणि त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा सोसायला लागतायत। सरकारकडून टँकर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यात कुठेही पाणी टंचाईचं संकट जाणवणार नसून टँकर वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती दिलेली आहे। तर नांदेड जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पामध्ये आता 30% पाणीसाठा शिल्लक उरलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आता भीषण पाणी संकटाला सामोरं जावं लागण्याची भीती आहे। सध्या जिल्ह्यातील 21 गावं आणि वस्त्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातोय। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यामध्ये सर्वाधिक 14 टँकर्सनी पाणी पुरवठा सुरू आहे। शहरातील काही भागात तर 3 दिवसाआड पाणी येत असल्याने पाणी संकट अधिकच गहिरं होत असल्याचं समोर आलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आता पाणी टंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे। नांदेड जिल्ह्यातल्या मोठ्या लघु प्रकल्पांमध्ये 30% कमी पाणीसाठा आता शिल्लक राहिलेला आहे। आता मी आहे नांदेडच्या विष्णुपुरी या धरणाजवळ। या धरणामध्ये जर पाहिलं तर आपण फक्त 24% इतका कमी पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे। याच धरणातून नांदेड शहराला पाणी पुरवठा केला जातो। सध्या नांदेड शहराला 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय आणि या धरणात आता फक्त 24% इतका कमी पाणीसाठा शिल्लक आहे। आता आपण पाहतोय की मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे, म्हणजे उन्हाळ्याचा हा शेवटचा महिना आहे। जर पुढच्या महिन्यात वेळेत मान्सून जर दाखल झाला नाही आणि जर पाऊस लांबला तर मात्र नांदेडकरांवरती देखील ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची जी शक्यता आहे। एकंदरीत जर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये देखील अनेक वस्ती गाव तांड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। सध्या 21 टँकर जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये 21 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा केला जात आहे। आणि जर पुढे जर मान्सून जर वाढला आणि पाऊस जर वेळेत दाखल झाला नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये देखील अनेक वस्ती वाडी तांड्यांसह गावांसह शहरामध्ये देखील पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। मुजीब शेख, न्यूज 18 लोकमत, नांदेड। महिना झालं पाणी नाही आमच्या इकडं। आम्ही टँकरचं पाणी भरायलो ते पण आमची परेशानी व्हायली। कोण्या पाईपाला यायलं, कोण्या पाईपाला येईना पाणी। खूप परेशानी होती आमची पाण्यामुळं। पाणी टंचाई चालली, आम्हाला काय परेशानी आहे आणि याच्यापासून काय ते असे बघा टाक्या आणा नेवा भरा, कोणाशी यायला कोणाशी येणं झालंय। टँकर आता 2-3 रोज झालं, 4 दिवसाला 5 दिवसाला हां यायला 5 दिवसाला 4 दिवसाला 8 दिवस झाले। गेल्या रविवारपासून पाण्याचा त्रास या गोकुळनगर वासियांना होत आहे आणि या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही। इथले स्थानिक नगरसेवक असो, आमदार असो, हे कसल्याही प्रकारचे या पाण्याच्या समस्येकडे लक्ष देत नाही। आणि आज पियाला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही आणि स्त्रियांना तर भांडे धुवायला सुद्धा पाणी नाही, कपडे धुवायला सुद्धा पाणी नाही। सगळे लोक त्रस्त आहेत। घरी पाणी धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, बर्तन धुण्यासाठी, काय पिण्यासाठी पाणी नाही। सगळं महानगरपालिकेचा भोंगळा कारभार झालेला है। हमारे यहाँ 8-10 दिन से पानी नहीं है। गोकुल नगर में बहुत समस्या हो रही पानी की। इधर उधर भटकना पड़ रहा पानी के लिए और नगर पालिका वाले कुछ यहाँ पर पानी की व्यवस्था नहीं कर रहे, कुछ भी नहीं।